अमोल परदेशी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमोल परदेशी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जिंदाबाद जिंदाबाद राष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। अमोल परदेशी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अमोल परदेशी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना, प्रश्न विचारा, प्रश्न विचारा। निर्भय बना, निर्भय बना, रमेश ढगे यांना प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना। सीओ रमेश ढगे यांना प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना। सीओ रमेश ढगे यांना प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना, निर्भय बना, निर्भय बना, निर्भय बना, निर्भय बना। प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना। मालक मालक, जनताच मालक, मालक मालक, जनताच मालक, या नगर परिषदेची मालक मालक, जनताच मालक, रमेश ढगेंची मालक मालक, जनताच मालक, सीओ रमेश ढगेंची मालक मालक। जनताच मालक। प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भय बना, निर्भय बना। कसली हो? मुकी बिचारी कुणीही हका, अशी मेंढरे बनवू नका, मुकी बिचारी कुणी हका, मेंढरे बनवू नका, मुकी बिचारी कुणी हका। ड्रॉवर मध्ये विचारलं. बनवू नका। आज नगर परिषद कार्यालय इंदापूर येथे आम्ही आमच्या अमोल परदेशी यांचं जी मागणी आहे त्या संदर्भात ते गेले 6-7 दिवस इथे धरणं आंदोलन करतायत, पण या नगर परिषदेचे सीओ रमेश ढगे हे ताकास्तूर लागून देत नाहीत। आणि आज अमोल परदेशींना पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी इथे पोहोचलेलो आहे। इथे आल्यानंतर इंदापूर नगरीमध्ये फिरणं झालं, फेरफटका मारला। 4-5 प्रमुख समस्या ज्या आहेत त्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या तालुका अध्यक्ष किशोर सोनवणे यांच्याकडून। पहिली समस्या त्यांनी या नगरपालिकेच्या परिसरामध्ये, नगर परिषदेच्या परिसरामध्ये उघड्या गटारींचा प्रश्न, ज्या गटारीमध्ये 2 वयोवृद्ध पडून वारले, तो प्रश्न माझ्या कानावर घातला। त्याचा आम्ही जाब विचारण्यासाठी रमेश ढगे यांच्याकडे जाणार आहोत, पण तेच नाहीये। त्यांना आम्ही साधारण 4 कॉल केले आणि आम्हाला खात्री आहे की रमेश ढगेंसारखे जेवढे या राज्यामध्ये सीओ आहेत, एकाची धमक नाहीये सामान्य जनतेचा फोन उचलण्याची आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा फोन उचलून त्याला उत्तर देण्याची। कारण यांना प्रश्न विचारला तर यांच्या नाकातले केस जळतात, यांच्या बुडाला आग लागते। यांना असं वाटतं एमपीएससी एकदा पास झालो, सीओ झालो किंवा प्रमोशननी सीओ झालो की आपण त्या पर्टिक्युलर शहरात